कायमच्या दुष्काळानं बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर ऊसतोडीच्या कामासाठी आपलं घरदार सगळं सोडून गाव सोडून जाण्याची वेळ येते। दुष्काळी परिस्थिती बदलली तर गावाची सगळी परिस्थिती बदलू शकते हे वास्तव पाणी फाउंडेशननं एका गावाला समजावून सांगितलं आणि गावकऱ्यांनी अगदी 45 दिवसात क्रांतीच घडवली। माथा ते पायथा जलसंधारणाच्या या कामांमुळे या गावात नेमका काय बदल झाला, काय क्रांती घडली आहे, कसा चमत्कार घडलाय हे जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत बीड जिल्ह्यात। जायभाईवाडी धारूर तालुक्यातल्या डोंगराळ भागातलं एक मागास गाव। इथले सगळे शेतकरी म्हणजे ऊसतोड मजूर। दुष्काळामुळे उपासमार टाळण्यासाठी त्यांना स्थलांतराची वेळ यायची। त्यासाठी वर्षातले 6 महिने त्यांना गावाबाहेर जावं लागत होते। आमच्या तालुक्याला ऊसतोड कामगारांचा एक मोठा शाप लागलेला आहे। जायभाईवाडी हे तर गाव असं होतं की एक 250 ते 300 लोकवस्तीचं गाव, डोंगरामधलं, कोणाला या गावाचं नावही माहीत नव्हतं। या गावातील जवळपास 90% लोक हे ऊस तोडल्या जाणारे। गावात जर 6 महिने माणूस आला तर फक्त छोटी बालकं आणि वयोवृद्ध माणसंच दिसायची। या गावातील लोकांची शेती म्हणजे फक्त पहिलं पीक घ्यायचं आणि कारखान्याला निघून जायचं अशी परिस्थिती होती। परंतु या गावामध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एक मोठी लोक चळवळ राबवली गेली। या लोक चळवळीमध्ये ज्या वेळेस आम्ही गावात आलो या गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात श्रमदान केलं। या श्रमदानात हे गाव पुढं होतं, परंतु आर्थिकदृष्ट्या मात्र हे गाव थोडं मागास होतं। या गावचं वार्षिक पर्जन्यमान सरासरी 600 मिलीमीटर एवढं नगण्य आहे। त्यामुळं दिवाळीनंतर गावात पाणी टंचाई ठरलेली। उपाशी मरण्यापेक्षा मजुरी केलेली गावकऱ्यांना परवडायची। पूर्वीचं पाणीच नव्हतं, हिरवून पाणी आणायचं, त्याच्यातच आंघोळ्या करायच्या, तिथंच पुन्हा धुणं धुवायला लांब जायचं, नंतर भेटत बी नव्हतं, त्याच्यातच धुणं धुवायचं घरी। आणि आता जागेवरच पाणी भेटायले आणि पाणी ह्याच्या गणपतीतच संपायचं पाणी सगळं। आणि आतापर्यंत पाणी जेमतेम 48 कुटुंब 213 लोकवस्तीच्या या गावात दिवाळीनंतर अनेक जण मजुरीवर जायचे। या गावातली सगळी शेती कोरडवाहू आहे। फक्त 263 हेक्टर एवढी शेतीलायक जमीन आहे। पण गेल्या वर्षी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गावानं भाग घेतला आणि परिस्थिती बदलून गेली। 2 वर्षापूर्वी या गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती। पावसाळ्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असायचं पण ते वाहून जायचं। एक या गावातील महिला ओढ्यामध्ये वाहून गेली होती। अशी दुर्दैवी घटना घडल्यानंतर या गावातील लोकांना त्या घटनेचं महत्त्व सांगितलं आणि म्हणून या गावातील लोक पाणी अडवायला तयार झाले आणि या गावाला सर्वच लोकांनी भरभरून अशी मदत केली। त्यामुळे हे गाव राज्यामध्ये दुसरं येऊ शकलं वॉटर कपमध्ये। आणि वॉटर कपमध्ये आल्यानंतर या गावातील आता जे परिवर्तन तुम्हाला दिसतंय, तुम्ही पाहतायत की अनेक शेती हिरवीगार दिसत आहेत। असं कधीही पूर्वी वातावरण नसायचं, परंतु आज सर्व शेती आत्ताही हिरवीगार दिसतेत। वर्षानुवर्षे इथं खरीपातलं एकच पीक येतंय। पाण्याअभावी रब्बी हंगाम होतच नव्हता। अवघ्या 45 दिवसात गावकऱ्यांनी असामान्य काम केलं। गावाने श्रमदानातून 7 माती बंधारे, 7 शेततळी, अंदाजे 1000 DPCT खोदल्यात, तर 35 लूज बोल्डर, सांडपाण्याचे 48 शोष खड्डे, 4 विहिरी आणि 4 बोअरचं पुनर्भरण केलंय, तर 150 कंपोस्ट डेपो तयार करण्यात त्यांना यश आलंय। मोठ्या प्रमाणात तिथं तूर आलेली आहे आणि कापूस जवळपास 90% पुढे कापसाची लागवड झाली आहे। बाजरी आणि हायब्रिड शिवाय इथं काही पीक अगोदर घेत नव्हती आणि पाण्याची पातळी पण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। विहिरीला पाणी वाढलेलं आहे, बोरला पाणी वाढलेलं आहे, यामुळं उत्पादनामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे। यंदा अवघ्या 550 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरही गावात मुबलक पाणी आहे। यंदा गावात 25 कोटी लिटर पाणीसाठा झालाय। गावातली 50% पेक्षा जास्त शेती रब्बीत दुबार पिकाखाली आली। गावकऱ्यांना पाण्याचं महत्त्व समजलंय। 150 नागरिकांनी 45 दिवस दररोज 6 तास काम करून ही परिस्थिती बदलवली। त्यामुळे आजही गावातले तरुण हिरिरीने श्रमदानात भाग घेत आहेत। गावासाठी करण्याची एक सवय पडून गेली आणि जे श्रमदान जे आमचं होतं फक्त त्याच्यामध्ये थोडासा गॅप म्हणजे 8 दिवसाचा, नंतर दर रविवारी आम्ही 8 दिवस असं सर्व गावातील तरुण मंडळ, बाहेर गेलेले सर्व गावकरी मंडळ एकत्र जमून तर काही ना काही म्हणजे असं थोडंफार कुठं जे राहिलेलं आहे ते काम करत असतो। एरवी नोव्हेंबरमध्येच गावातली हिरवळ संपून गाव भकास दिसायचा, पण आज डिसेंबर महिन्यातही गावचा शिवार हिरवागार आणि पाणीदार दिसतोय। आता हे गाव पाणीदार गाव झाले आणि या गावातले 90% जे ऊसतोड कामगार ऊसतोडणीला जाणार होते ते आता 50%वर आले। गावातले डॉक्टर जायभाई यांनी गावकऱ्यामध्ये आणि पाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधलाय।
त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळं गावात विहीर आणि बोअर पुनर्भरणाचं काम उत्तमरित्या साधलंय. दरवर्षी काय व्हायचं, पहिले 5-6 पावस पडल्यानंतर विहिरी भरायच्या, पण या वर्षी विहीर पुनर्भरण केल्यामुळे पहिल्या एका पावसातच विहिरी तुडुंब भरल्या. आणि त्याच्यावरून आम्हाला क्लिक झालं, हा जो बोर आहे हा बोर पावसाळ्यातही चालायचा नाही, बंदच असायचा. नदी व्हायची पण बोर बंदच असायचा. मग ती आम्हाला क्लिक झालं की पुनर्भरण केल्यामुळे विहिरी एका पावसात भरतात, तर आपण बोरचं पुनर्भरण जर केलं तर बोर पण नक्कीच चालेल. मग इथं बघितलं आणि मग पुनर्भरण कसं करायचं, मग ते जसं आपण विहिरीचं केलं होतं तशा पद्धतीने खड्डा घेतला पूर्ण मोठा, आणि खड्डा घेऊन हे पाणी जे आहे नदीचं त्या खड्ड्यात सोडलं. आणि खड्ड्यात सोडलं की दुसऱ्या दिवशी बोर चालू केला की पाणी बोरचं चालू झालं, म्हणजे पूर्ण 8-10 तुषार त्याच्यावर चालायला लागले. जलसंधारणाच्या कामात विहिरी आणि बोरवेल पुनर्भरणाचं काम अतिशय महत्त्वाचं आहे. मोजक्या खर्चातलं हे काम प्रत्येक शेतकऱ्यानं करायला हवंच. याला खर्च असा वेगळा काही नाही, फक्त 3 दिवस खड्डा खणण्यासाठी मेहनत लागली 2 माणसांची. रोज सकाळी 4-5 तास काम करायचे ते खड्डा खोदण्यासाठी, आणि 100 रुपयाचा पाईप आणि जाळी, बस एवढाच खर्च आहे. एवढ्या ह्याच्यामध्ये ते फक्त मेहनतच आहे. पाईप काय 50-60 रुपयाचा पाईप आहे तो. अच्छा, परंतु त्याच्यावर लाखो रुपयाचे उत्पन्न वाढलं. आतापर्यंत गावाने जवळपास 3 ते 3.5 कोटी रुपयांचं काम पूर्ण केलंय. त्यामुळे सरकारचं किमान 2 ते 3 कोटी रुपये वाचलेत. यंदा गावातलं 50% क्षेत्र ओलिताखाली आल्यानं रब्बीत गावात किमान 40 ते 50 लाख रुपयांची मिळकत होणार आहे. यंदा पाण्याच्या रूपात गावात पैसा आलाय. त्यामुळं मजुरीला जाणारी माणसं शेतकामासाठी गावात थांबली. आमिर खानच्या वॉटर कपनं गावात माथा ते पायथा शास्त्रशुद्ध जलसंधारणाची चळवळ रुजवली. त्यामुळंच आज गाव अवघ्या 45 दिवसात दुष्काळमुक्त झालाय. वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळं आपल्या या गावामधला इथलं गावाकडे स्वतःच्या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा असा यांचा बदललेला आहे. माझं गाव आहे असं प्रत्येकाला वाटतंय, आणि माझ्या गावासाठी मला काहीतरी करायचंय ही प्रत्येकाने त्यांना इच्छा जातींची जागृत झाली. जायभायवाडीनं वॉटर कपच्या माध्यमातून उभं केलेलं काम भविष्यात बीड जिल्ह्यातल्या हजारो खेड्यांना दुष्काळ मुक्तीसाठी नक्कीच प्रेरणा देईल. शिवार झालंय. शशी केवडकर, न्यूज 18 लोकमत, जायभायवाडी, बीड.